सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, बहुपायी संतांच्या म्हणवनी केला वास, नाही नासी ठाई. न करवे हाली चाली, न करवे हाली चाली, निवारली चिंता हे, म्हणवनी केला वास, नाही नासये ठाई. तुका म्हणे निवेतनू, तुका म्हणे निवेतनू, रजकनू लागता, म्हणवनी केला वास, नाही नास ये ठाई. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. सरस्वती माते द्यावी मज स्फुरती, येतो का कुलकी तुझ लागे, लाडके लढिवाळ मागतसे तूज, वंदिन हे रज चरणीसे. आपुल्या बाळासी धरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये, लाडके लढिवाळ मागतसे तूज, वंदिन हे रज चरणीसे. विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्रभूषण श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा संतपर प्रकरणातील गोड असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला सुखाचा पत्ता सांगतायत. सुख कुठं आहे ते स्वतः तुम्हा आम्हाला सांगत नाहीत, तर ते म्हणतात मी हे जाणून, शास्त्र जाणून, पुराण जाणून, वेदाचा अर्थ जाणून मी सुद्धा त्यांच्या ठिकाणी वास केलेला आहे. म्हणवोनी केला वास, नाही नास ये ठाई. या ठिकाणी नाश नाही म्हणून मी संतांच्या पायी सुख आहे हे तुम्हा आम्हाला सांगतो असं नाही, मी सुद्धा त्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे माझी अवस्था अशी झाली आहे की आता कुठंही हालचाल करण्याची गरज राहिलेली नाही. न करवे निवारली चिंता, ही कसलीही चिंता राहिली नाही, कारण संतांच्या पायापाशी मुबलक सुख आहे. बर, अजून काय फायदा सांगितला संतांच्या पायापाशी सुख आहे, तर ही त्रिविध तापान ही जगत सर्व समाज जो पिडलेला आहे, हे त्रिविध तापाने हे शरीर जे संतप्त झालेलं आहे, तापलेलं आहे, ती शरीर शांत करण्याची ताकद संतांच्या पायापाशी आहे. म्हणून तुका म्हणे निवेतनू, तनुनाम शरीर रजकनू लागता, म्हणवून केला वास, नाही नास ये ठाई. कीर्तन संपलं. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा प्रातस्मरणीय गुरुवर्य ज्यांनी आम्हाला हाताच्या बोटाला धरून परमार्थाला लावलं, लहानाचे मोठे झालो, ज्या वेळेला हे जागा सुद्धा नव्हती, आम्ही वरच्या धर्मशाळेमध्ये होतो, त्यामुळे खूप काही चुका आमच्याकडनं व्हायच्या तरुण वयामध्ये.
पण बाबा खूप सांगायचे, रागवायचे. आमच्या काळामध्ये त्या वेळेला आम्हाला भीती काय असायची, कोणाचा आधार नव्हता. तुम्ही नेमात नाही राहिलात तर पेटी तुमची बाहेर. हे विठ्ठल आहे, मोहन महाराज आहेत, हे सर्व महाराज मंडळी आहेत, आमचे माऊली महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, यांना सर्वांना माहीत आहे. असा कडक स्वभाव बाबाचा होता. कारण ते त्यांनी वैराग्य मूर्ती म्हटलं तरी हरकत नाही. असे प्रातस्मरणीय गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे. कारण मला आळंदीत आणायला कारणीभूत बाबा आणि अण्णा, भास्कर अण्णा यांनी मला आळंदीत आणलेलं आहे. संहिता दिली, शिकवलं, वेळोवेळी कसं वागायचं हे सर्व गोष्टी शिकवल्यात. मला वाटतं माऊली या महात्म्यांच्या आमचं कातडं काढून त्यांच्या पायामध्ये जोडे घातले तरी यांचे उपकार फिटणार नाहीत. एवढं यांचं मोठं योगदान संप्रदायामध्ये आहे आणि आमच्यावर सुद्धा आहे. आम्हाला नोकरीला सुद्धा कोणी ठेवलं नसतं, गुरं राखायला सुद्धा. हे वस्तुस्थिती आहे. आणि बाबांनी आणि भास्कर महाराजांनी मला स्टार्टला आळंदीमध्ये आणलं आणि त्यानंतर आम्हाला संगत लाभली. या मंदिराचे जे उत्तराधिकारी आहेत माझे परममित्र ज्येष्ठ गुरुबंधू विष्णूजी महाराज केंद्रे, यांच्यामुळे तुमचा आमचा दर्शनाचा योग प्राप्त झालेला आहे. यावर्षी महाराजांनी ठरवलं की यावर्षी सर्व जुने विद्यार्थी जे आहेत त्यांची सेवा ठेवायची. म्हणून असा सर्व संस्थांनी, सभासदांनी निर्णय घेतला आणि हे बाबांचं 11वं पुण्यस्मरण आपण सादर करत आहोत. आणि माझ्याकडे मला वाटतं 6व्या दिवसाची माझ्याकडे सेवा आलेली आहे. वेळ फार कमी आहे, जास्त वेळ बोलायचं नाही. तीर्थक्षेत्रातलं कीर्तन आहे, आळंदीचा काय महिमा आहे हे सांगायला तर अख्खं कीर्तन त्याच्यामध्ये संपेल. आपण ज्या मातीमध्ये बसलेलो आहोत ते माती सामान्य नाही. याच मातीमध्ये ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई याच ठिकाणी खेळलेले आहेत. अहो, या चरणराजाचा स्पर्श, म्हणूनच तो अभंग सुद्धा तशा पद्धतीने निवडलेला आहे. आणि खरं सुख जर कुठं असेल तर संतांच्या पायी आहे. आणि म्हणून आपण 1-1.5 तास सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेला सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचे. बडबड कुणी करायची नाही. अय पोऱ्या, शांत बस, सर पुढं. बडबड करायची नाही. बडबड केल्याच्यानंतर काय होते माहित आहे? ए मांडी घाल, मांडी घाल बस. बडबड जर केली, माणूस कीर्तनातून जर उठून गेला तर लोक सर्व त्याच्याकडे पाहत असतात. दुसरा तोटा असा आहे, या सभा मंडपामध्ये आल्याच्या नंतर जे आपण बाहेरून आलेलो असतो, कळत नकळत पाप घडलेलं असतं, इथं आल्याच्या नंतर ते पाप असं वरती तरंगत असतं. आणि जे सुरुवातीला उठतील समाजातून कीर्तनातून ते त्याच्या माथ्यावर बसत असतं. आणि बडबड एक करायची नाही. बडबड केल्याच्या नंतर काय होते माहिती आहे का? बेडकाचा जन्म मिळतो, आहे का नाही? थाप टाका महाराज. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होणी येईल जन्मा. कीर्तनामध्ये बडबड केल्याच्या नंतर बेडकाच्या जन्माला जावं लागत असतं. तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, बेडकाच्या जन्माला जावं लागत असेल ते माणसं जातील, मग माता मावल्या जाणार. हा, त्यांनी बी बडबड केली तर ती बेडकी होणार आहे. हा, बेडक्या व्हावं लागेल. आणि पोरांनी बडबड केली, बारक्या मुलांनी बडबड केल्याच्या नंतर ते काय होणार आहेत माहित आहे का? छोट्या बेंडक्या. श्रावण महिन्यात झड लागल्याच्या नंतर जे असते डरावड रात्रंदिवस. म्हणून बडबड कोणी करू नका. जास्त वेळ कीर्तन करणार नाही. खूप सुंदर साथीला मंडळी आहे. माऊली महाराज आहेत, आपले भीमराव महाराज आहेत, सचिन महाराज महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदुंगवादक आहेत. इकडे ज्यांचं आजच दर्शन झालंय असे घंगाळे महाराज आहेत, जुने संस्थांचे विद्यार्थी आहेत. सुनील महाराज आणि आमचे परम मित्र विलास महाराज.
हेही या ठिकाणी आहेत. विनेकरी बाबा आहेत वसंत महाराज बसलेले खुर्चीवर. हे जुने विनेकरी बाबा आहेत. वसंत महाराज यांची महाराज अखंड सेवा आहे. सोपं नाही काम महाराज. देव बसवायला कुणीही मंदिर बांधेल, पण सेवा करणं फार अवघड आहे. म्हणून वसंत महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप गोड असा योग आलेला आहे. जास्त वेळ कीर्तन नाही, 1 तास आपल्याला बोलायचंय. किती वेळ बोलायचंय? 1 तास. याच्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्ही जागेवर उठायचंय आणि काठी फिरवायची. तुम्ही म्हणाल काठी फिरवायची म्हणजे काय? हो, कीर्तन लांबलं म्हणून काठी फिरवायची. इथं कोणी तसं करणार नाही. हो, ओके, ठीक आहे. एकदा भजन करा. विठाला 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 ज्या भूमीमध्ये आपण आहोत ते भूमी ज्ञानोबरायाची आहे. हो, आणि अभंग सुद्धा त्याच अर्थाचा निवडलेला आहे. कारण संतांपाशी सुख आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सुखाचा पत्ता सांगताय. सुख कुठं आहे हे सांगताय. कारण प्रत्येकाला सुखाची आवड आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे आणि तसे प्रत्येक जण प्रयत्न सुद्धा सुखासाठी करतात. बोलू नका, बडबड करू नका, डिस्टर्ब पण नको अजिबात. प्रत्येकाला सुखाची आवड आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे. आणि मग तशा पद्धतीने मग कोणी व्यवसाय करत असेल, व्यवसाय करून त्याच्यातून जास्त पैसा कसा मिळेल, पैसा मिळवून मग सुख मिळेल. कुणी वेगळे वेगळे व्यवसाय करतात, कुणी वेगळे वेगळे धंदे करतात. हे कशासाठी करतात? सुखासाठी. प्रत्येकाला सुख पाहिजे. प्रत्येकाची खटपट धडपड सुखासाठी आहे. पण सुख मिळतं का? सुख मिळत नाही. हे का नाही? प्रत्येकाला सुख पाहिजे. हे का नाही? दुःखात द्विजते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. सुख नावाची गोष्ट सर्वांना मान्य आहे, सर्वांना प्रिय आहे. आणि तशा पद्धतीने प्रत्येकाचे प्रयत्न सुद्धा सुखासाठी चालू आहेत. विठाला प्रत्येकाला सुख पाहिजे. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सुखासाठी. मग त्यांचे प्रत्येकाचे सुखाचे साधन, सुखाचे मार्ग वेगळे वेगळे असू शकतात. कुणी लग्न झाल्याच्या नंतर सुख होईल असं वाटत असेल, मुलगा झाल्याच्या नंतर सुख होईल असं वाटत असेल, कुणी घर बांधल्याच्या नंतर सुख होईल असं वाटत असेल, कुणी गाडी घेतल्याच्या नंतर सुख होईल असं वाटत असेल. पण त्याच्यामध्ये सुख नाही. एक परमात्मा आणि संत सोडून कशाही कुठंही सुख काय? येरती मायके दुःखाची जनिती. जनिती म्हणजे जन्म देणारी, अनेक दुःख उत्पन्न करणारे हे बाकीचे साधन आहेत. मग सुख कुठं आहे? आपण सुखाचा पत्ता चुकलेलो आहोत. हो, आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुख शोधतो. आहे का नाही? तुम्हाला जायचंय पंढरपूरला आणि तुम्ही नाशिकच्या गाडीत बसल्याच्या नंतर कधी जाताल? नाही जाऊ शकत. आपण सुखाचा पत्ता चुकलेलो आहोत. पूर्वीच्या काळाचं उदाहरण आहे, मोठ्यांचं ऐकलेलं आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य ज्या वेळेला वैद्यबाबा बरोबर आम्ही फिरायचो त्यावेळेला बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. सुख कुठं आहे? पत्ता चुकल्याच्या नंतर काय होतंय? मार्ग चुकल्याच्या नंतर काय होतंय? एक म्हातारी, ऐका, एक म्हातारी काही जुने कापड घेऊन वाकळ शिवायला बसली. काय करायला बसली? वाकळ माहित आहे ना? वाकळ या पुणे जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याला वाकळ म्हणतात. काही ठिकाणी त्याला गोदड म्हणतात, काही ठिकाणी लेपट 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 म्हणतात, काही ठिकाणी आमच्या भागात काय म्हणतात त्याला? बदग म्हणतात. कारण ते शिवायला बसली बरं का. ते बदग, ती गोदडी शिवायला बसली. बसल्याच्या नंतर काय प्रकार घडला? ती अशी आहे महाराज. या ठिकाणी विक्रम बाबा सुद्धा आहेत. विक्रम बाबा सुद्धा सांगत असत, वाकळ आतरायला नरम असते, पांघरायला थंडीमध्ये गरम असते. बरोबर? आतरायला नरम, पांघरायला गरम, आणि धुवायला गेल्याच्या नंतर 4 जणीचं मरण मरण. आणि कुठं जर झाकून ठेवली
तर वाटतो भरम. म्हणजे काय आहे काय ह्याच्यात? भरम. अशी ती वाकळ म्हातारीने शिवायला घेतली. शिवायला घेतल्याच्या नंतर जुने कापड घेतले, धोतर घेतले, लुगडी वगैरे काय साड्या असतील ते एकमेकाला जोडायचा कार्यक्रम तिचा चालू झाला. झाल्याच्या नंतर सुई दोरा ववायला घेतला. दोरा ववायला घेतला, पण वावता वावता ते सुईच्या खालून तो दोरा गेला. म्हातारीला वाटलं की सुईच्या छिद्रामध्ये दोरा गेला. तिनं सुई दिली सोडून, दोरा धरला वडून, आणि तेवढ्यामध्ये सुई खाली पडली. पडल्याच्या नंतर तिला दिसली नाही. तिला वाटलं पदरात पडली, म्हणून तिनं पदर असा झटकला. झटकल्याच्या नंतर ती सुई जी आहे ती डायरेक्ट उतरंडीच्या सांधीमध्ये जाऊन पडली. उतरंड तुम्हाला कळणार नाही. घरामध्ये अंधारात भानोसीला कुठंतरी कोपऱ्यामध्ये जाऊन पडली. पडल्याच्या नंतर आता ती म्हातारी ती सुई शोधू लागली. बरेच वेळ झालं, खूप वेळ झालं सुई शोधण्याचा प्रयत्न करते. सुई शोधते, सापडत नाही. एक गृहस्थ दारातून म्हातारीकडे पाहिलं. म्हणला हे म्हातारी फार वेळ झालं काय शोधते. तिला विचारलं, का आजी काय शोधतात? त्यावेळेला तिनं सांगितलं, बाबा रे मी गोधडी शिवत होते, शिवता शिवता सुई पडली. तो बाबा म्हणला, म्हातारे अगं सुई अंधारामध्ये कुठं शोधते, उजाडात शोध. कुठं शोध? उजाडामध्ये. मग म्हातारी घरातून दारात आली, लाईट लावलेला होता, आणि तिथं शोधू लागली. आणि मग तो ग्रस्त मला आपण पण मदत करायला पाहिजे, तोही शोधू लागला. ते झाल्याच्या नंतर तिसराही त्या ठिकाणी आला. त्यांनीही थोडस रान पकडलं. काय शोधताय? ते म्हणलं म्हातारीची सुई. बर बर. असे जवळजवळ 10 ते 5 लोक ते सुई शोधण्याचा प्रयत्न करू लागले. एक ग्रस्त हुशार होता बर का, आमच्या दत्ताभाऊ गव्हाण्यासारखा हुशार माणूस होता. तो म्हणला, ओ काय करता इथे? तो म्हणला, दुसरा म्हणला, अहो ते म्हातारीची सुई हरवली ती शोधतोय. बर म्हटले, अहो कुठं हरवली? ते म्हणे म्हातारीलाच माहित, मला काय माहित नाही. मग म्हातारीला विचारलं, का ग आजी तुझी सुई कुठं हरवली? ते म्हणले, बाबा मी गुदडी शिवता शिवता माझी सुई घरामध्ये उतरंडीच्या सांधीमध्ये कोपऱ्यामध्ये टचकन पडली. आता सांगा सुई कुठं हरवली? घरात. आणि शोधते कुठं? दारात. आता किती दिवस सुई शोधण्याच्या नंतर सापडेल? तस सुख आहे परमार्थात, आणि आपण सुख शोधतोय कुठं? संसारात. आहे का नाही? संसारात सुख आहे का? सुख दुःख नाही बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे. संसारामध्ये सुखच नाही. मग तरी लोक संसारामध्ये सुख का शोधतात? अहो त्याचा स्वभावच दुःखरूप आहे. जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही, तरी माणसं संसारामध्ये का सुख शोधतात? आज सुख मिळेल, काही दिवसांनी सुख मिळेल, नंतर सुख मिळेल, आहे का? सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया
सुख नाही कोठे आलिया संसारा वाया हव भरी होऊ नका वाया हव भरी होऊ नका सुख नाही कोटे आलिया संसारी वाया हव भरी होऊ नका. सुख कुठंही नाही. अहो आज मिळेल, काही कालांतराने मिळेल अशी प्रत्येकाची भावना आहे. पण मिळतं का हो? नाही. एवढंच नाही, जन्मच्या सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती अन्य नाही गेला चित्ता दिशाशी न पावला माया वेशीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती अन्य नाही गेला दिशाशी न पावला माया वेशीला जीव माझा प्रमाण आहे बरं का भीमराव महाराज. प्रमाणात कीर्तन होणे एवढे प्रमाण आहे. कारण मी बी आज बोलताना म्हणलं चिंतन करूनच जायचं. आळंदीतलं कीर्तन आहे, काही सांगून चालणार नाही. हो, खूप असे प्रमाण आहेत की संसारामध्ये सुखच नाही, त्याचा स्वभावच दुःखरूप आहे. तुम्हाला सांगतो, एक माणूस समुद्राच्या काठाला विहिरीतून पाणी काढू लागला. गोड पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागला. समुद्राच्या काठाला विहीर होती, आड होता आणि त्याच्यातून तो पाणी काढू लागला. पूर्वीचा काळ पौऱ्याने पाणी काढत असत. बरोबर, पौरा माहित आहे ना? पौऱ्याने पाणी. पहिली बादली काढली, तोंडात चूळ भरली, खरड पाणी. जो ज्याचा स्वभाव असतो तो काही केल्या बदलत नाही. खरड पाणी म्हणला, हे पाणी खरड आहे. दुसरी बादली टाकली, दुसरा पौरा टाकला, परत काढला, तोंडात चूळ घेतली, खरड पाणी. ठीक आहे, मला हे खरटच पाणी आहे. तसं संसारामध्ये सुखच नाही. फार सुंदर सांगितले. काय? संसार सागरू गा बहु दुःखाचे मूळ सागर, जनवाद अंतरुण माझे केले इंगळ. इंद्रिय व्रज घाते तपे उष्णवरी ज्वळ, सोसिले काय करू दुर्लभ हे चांडाळ. विठोबा धर्म विठोबा दान देगा तुझ्या सारखे नामा. म्हणजे संसाराचा स्वभावच दुःखरूप आहे. मग आपण त्या संसारामध्ये सुख पाहण्याचा प्रयत्न करतो. सुख मिळतं का हो? नाही. बर, तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगतो. एक शंका निर्माण करून जातो. ठीक आहे महाराज, संसारामध्ये सुख नाही, मान्य आहे. संसारामध्ये सुख नाही. ज्यांना सुख पाहिजे त्यांनी संतांकडे यावं, देवाकडे यावं, परमार्थाकडे यावं. आम्हाला सुखच नकोय असं कोण आहे का माणूस? मज लागे दुःख व्हावे असं कोणतरी प्रयत्न करतं का? नाही. प्रत्येकाला सुखच पाहिजे. बर, का पाहिजे सुख? हाही महत्वाचा प्रश्न आहे. ए परो, सुख का पाहिजे रे? सुख 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 पाहिजे का पाहिजे सुख? कधीतरी तुमच्या मनामध्ये अशी कल्पना आली का प्रत्येकाचीच ओढ सुखाकडे काय? कधी आपण शंका तरी घेतली का? कधी मनामध्ये कल्पना तरी आली का किंवा प्रत्येकाची ओढ सुखाकडेच का आहे? आता काही गोष्टी काहींना आवडतील तर काहींना आवडणार नाही, आहे का नाही? काही गोष्टी काहींना आवडतील. आता काहींना कीर्तनामध्ये गायन आवडतं, काहींना मृदुंग ऐकायचं आवडतं, काहींना प्रातस्मरणीय गुरुवर्य. एक विषय एकाला आवडत नाही. वैद्य बाबा फार गोड सांगायचे. एक एकाला आवडत नाही, एक दुसऱ्याला आवडत नाही, दुसरं तिसऱ्याला आवडत नाही, तिसरं चौथ्याला आवडत नाही. फार सुंदर कोटी करायची वैद्य बाबा.
प्रत्येकाची आवड भिन्न आहे. एक विषय एकाला आवडत नाही. तसं सुखाच्या बाबतीमध्ये काहींना सुख आवडेल आणि काहींना दुःख आवडेल. असं झालं का कधी? प्रत्येकाला सुख पाहिजे. सुखम सर्वाय उच्यते. का सर्वांना सुख पाहिजे? प्रत्येकाची ओढ सुखाकडे का आहे? हो. आता काहींना काही गोष्टी आवडत नाहीत. पैसा सर्वांना आवडतो का? आवड बाबा नाही. पैसा, ऐका माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. पैसा सर्वांना आवडतो पण सर्वांनाच आवडतो असं म्हणता येणार नाही. शब्दाची नियुक्ती कशासाठी? बघा, सर्वांना पण सर्वांनाच एका पुढे चकार आहे. चकार काय करत असतो? अन्यायाची व्यावृत्ती करण्यासाठी चकाराची नियुक्ती असते. पैसा सर्वांना आवडतो पण सर्वांनाच आवडतो असं म्हणता येणार नाही. तुम्हाला 2 मिनिटांमध्ये उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठला. पैसा सर्वांना आवडतो पण सर्वांनाच आवडतो असं म्हणता येणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय, बघा, जगद्गुरु तुकोबारायांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. तुम्हाला माहित आहे? नजराणा पाठवला. तो शिवाजी महाराजांनी पाठवल्याच्या नंतर नौकारापाशी पाठवला. तुकाराम महाराजांनी तो घेतला नाही. त्यांनी सांगितलं, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, ये रवी तर तुमचे धन, ते मज मृतिके समान सोने रूप म्हणवा. काय हरीचे दास तुका म्हणे मज ही आस, असं तुकोबाराय म्हटले. म्हटल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना अपमान वाटला. अरे यांनी द्रव्याचा त्याग म्हणून हे द्रव्य परत पाठवलं असेल, ऐका नाही, 4 लोकांमध्ये वैराग्य मिरवलं असेल असं शिवाजी महाराजांना वाटलं. आणि मग म्हटले आपण स्वतः देऊन बघू, ती बी एकांतात देऊन बघू. मग शिवाजी महाराजांनी काय केलं? ऐका, घडलेला प्रसंग आहे, हे तुम्ही ऐकलं नसेल, ऐकून ठेवा. शिवाजी महाराजांनी दर दिवस तुकाराम महाराज पहाटे 4 वाजता उठायचे, इंद्रायणीचं स्नान करायचे. स्नान करून तिथंच एका दगडावरती शिळेवरती बसायचे आणि बसून त्या ठिकाणी काकडा असेल, त्यांचे नित्यनेम असेल, ती सर्व विधी त्या ठिकाणी देवपूजा वगैरे ते तुकाराम महाराज त्या ठिकाणी करत असत. मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी बसतात. मग पहाटेच्या वेळेला शिवाजी महाराजांना वाटलं आपण काय करूया, त्यांना एकांतामध्ये द्रव्य देऊन बघूया. मग एके दिवशी तुकाराम महाराजाच्या अगोदर शिवाजी महाराज पहाटे 3 वाजता इंद्रायणीच्या डोहापाशी येऊन बसले. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज बसतात त्या ठिकाणी शिवाजी महाराज येऊन बसले, दगडाच्या आपलं झाडाच्या आडबाजूला. बघूया आता तुकाराम महाराज येतील, स्नान करतील, दगडावर बसतील आणि मग त्या द्रव्याकडे ते पाहतील, ते द्रव्य घेतील. मग ज्या ठिकाणी तुकाराम महाराज नेमाने रोज दगडावर बसायचे, शिळेवर बसायचे, त्या दगडावरती शिवाजी महाराजांनी ते द्रव्य ठेवलं आणि झाडाच्या आडबाजूला जाऊन थांबले. आता बघूया तुकाराम महाराज येतील. तुकाराम महाराज पहाटे 4 वाजता आले, इंद्रायणीचं स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर नेमाप्रमाणे त्या दगडापाशी आले, शिळेवरती आले. पाहतात तर आज आपण ज्या ठिकाणी बसतो दर दिवस, खाली बस, बस खाली, खाली बस, विठाला शिवाजी महाराज आडबाजूला थांबले. तुकाराम महाराज आले, इंद्रायणीचं स्नान केलं. स्नान करून त्या दगडापाशी आले तर आज त्या दगडावरती कुणीतरी द्रव्याचं गाठुडं ठेवलेलं आहे. रोज त्या नेमाने बसत असत त्या ठिकाणी. आणि मग त्या वेळेला तुकाराम महाराज शेजारच्याच दगडावरती बसले. आज त्या दगडावरती बसले नाही, शेजारच्या दगडावरती बसले आणि बसून मग तिथं काकडा सुरू झाला, नित्यनेम सुरू झाला. आणि शिवाजी महाराज लांबून बघताय, थाप थोडासा कमी टाका. शिवाजी महाराज लांबून बघतायत, अरे एकांतात देखील द्रव्याला स्पर्श नाही. वाह, बघूया, पाहूया. एवढंच नाही, तुकाराम महाराजाचा नित्यनेम सुरू झाला, काकडा सुरू झाला. महाराज ज्या दगडावरती रोज नेमाने शिवाजी तुकाराम महाराज बसत असत त्या दगडाला वाचा फुटली आणि तो दगड तुकाराम महाराजाला बोलू लागला, महाराज आज तुम्ही माझा तिरस्कार का केला? तुकाराम महाराज म्हणले, तू माझा विचार न घेता, माझा सल्ला न घेता तू द्रव्याचा अंगीकार केलेला आहेस, मग तुझा माझा संबंध
नको, म्हणून मी आज तिरस्कार केलेला आहे. मग परत तो दगड तुकाराम महाराजाला बोलू लागला, अहो महाराज, तुम्ही माझा अंगीकार करावा, तुम्ही माझ्यावरती बसून परत नित्यनेम करावा, काकडा करावा, पूजा करावी, याच्यासाठी मी काय काय करायला पाहिजे. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हटले, तुला जर वाटत असेल मी अंगीकार करावा, असं जर वाटत असेल तर तू काय कर, गडगडत जा, इंद्रायणीमध्ये द्रव्य टाकून दे, स्नान कर, शुचिर्भूत हो, पवित्र हो, आणि नंतर माझ्याकडे ये, मग मी तुझा अंगीकार करेल. आणि मग तुकाराम महाराज तो दगड गडगडत गेला म्हणतात, स्नान केलं आणि परत तुकाराम महाराजांनी त्याचा अंगीकार केला. हे शिवाजी महाराज लांबून झाडाच्या आडून ते पाहत होते. आणि मग शिवाजी महाराज म्हणले, अरे बापरे, काय वैराग्य, यांना खरंच आजपासून गुरु मानायला पाहिजे. आणि तेव्हापासून शिवाजी महाराज तुकाराम महाराजाला गुरु मानू लागले. मला काय सांगायचंय, पैसा प्रत्येकांनाच आवडतो असं म्हणता येत नाही. काही गोष्टी काहींना आवडतील तर काहींना आवडणार नाही. हो, आलं लक्षात. तसं सुख, आपला विषय चाललाय, सुख काहींना आवडेल आणि काहींना आवडणार नाही. असं झालं कधी? सुख नावाची गोष्ट सर्वांना मान्य आहे, सर्वांना प्रिय आहे, सर्वांना आवडणारी आहे. मग ठीक आहे, तुम्ही मला ठीक आहे, पैसा सर्वांना आवडत नाही, पत्नी तरी सर्वांना आवडते का? अशोक महाराज पत्नी आवडते का? तुम्ही तर काय नाहीच. पत्नी प्रत्येकांना आवडत नाही. भीमराव महाराज प्रत्येकांना आवडते का नाही? तुम्ही करणार का नाही? अहो, पत्नीसाठी तर काय काय चाललंय, मिळत नाहीत आज मुली, फार वाईट परिस्थिती आलेली आहे, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतात, फार वशिले लावतायत लोक. पत्नी प्रत्येकांना आवडती इथपर्यंत ठीक आहे, पण प्रत्येकांनाच आवडते असं म्हणता येत नाही. तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो 2 मिनिटांमध्ये. समर्थ रामदास स्वामी माहित आहे, सातारा जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामी यांचं लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर ब्राह्मण बुवांनी सुरुवातीलाच मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. सावधान आता सावधान. आता जमलं, कारण या मातीतच आता ह्या 10-5 वर्षामध्ये एवढा गुण आला. हा आवाज जो आहे ना, या अवकाशामध्ये एवढा रममान झालाय. महाराज सचिन महाराज रोज 300 ते 400 500 लग्न लागत असतील या भूमीत, खरे. त्यामुळं आज हा आवाज कणकणामध्ये हे झालेला आहे, रममान झालेला आहे. आता मी निस्तम म्हटलं तर दुसरी कुठून तरी आला आवाज. आता सावधान घटिका संपूर्ण आली भर, असं म्हटल्याबरोबर समर्थ रामदास स्वामी सावधान झाले. त्यांना सावधान शब्दाचा अर्थ चांगला कळत होता. सावधान शब्द कुठे असतो रे पोरांनो? जातो नको. सावधान शब्द कुठे असतो? धोक्याच्या इडी हळद. सावधान शब्द कुठे असतो? कुठे असतो? धोक्याच्या ठिकाणी. धोक्याच्या ठिकाणी. वा. सावधान शब्द कुठे असतो? धोक्याच्या ठिकाणी. धोक्याच्या ठिकाणी असतो. आहे का? एखादा चौक आहे का नाही, तिथं 3 लाईट असतात. लाल लाईट काय सांगतो? थांबा. पिवळा लाईट काय सांगतो? विचार करा. हिरवा लाईट काय सांगतो? जा, खुशाल जा. म्हणून सावधान शब्द त्या ठिकाणी आहे का नाही. तसं समर्थ रामदास स्वामीला सावधान शब्दाचा चांगला अर्थ कळत होता. आता तुम्ही किती वेळेला लग्न लावले असतील आणि किती वेळेला हे सावधान शब्द ऐकले असतील, पण आपण कधीही त्याचा विचार केलेला नाही. आता तिथं सावधान शब्द लग्नामध्ये का वापरतात? अशा शुभमंगल प्रसंगी चांगला आहे का हे शब्द? सावधान धोक्याची घंटा आहे. मग अशा शुभमंगल प्रसंगी सावधान शब्द का वापरतात? त्यावेळेला समर्थ रामदास स्वामीने विचारलं, का हो अशा शुभमंगल प्रसंगी तुम्ही सावधान शब्द का वापरता काका?
त्यावेळेला काकाने सांगितलं, बाबा तू आता ब्रह्मचारी आश्रम पूर्ण करून ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण करत आहेत. ग्रस्त आश्रमाची काही कर्म आहेत, ते 6 कर्म तुला जोपासायचे आहेत. एवढंच नाही, ग्रस्त आश्रमावर अवलंबून असणारे 3 आश्रम आहेत, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम. या सर्वांना तुला जोपासायचं आहे. सावधान, दोन्ही कुळे एकत्र येतात, ते नरकात पडणार नाहीत, याची जबाबदारी तुझी आहे. सावधान. सावधान शब्दाचा खूप अर्थ आहे, आपण ते ऐकत नाही. आता ते जर सांगायचा विषय झाला, सावधान का, तर फार वेगळं आहे. किती सुंदर तिथं काही सूचना असतात मंगलाष्टकामध्ये, वधूवरांना देत असतात. वराडी लोकांच्या काही जबाबदारी असतात, ते आपण काहीही ऐकत नाही. वधूवरांना सूचना देतात ब्राह्मण काका, नांदा सौख्य भरे परी न विसरा. धर्माचं आचरण करण्याची ही तुझी जबाबदारी आहे. अशा काही सूचना ब्राह्मण काका वधूवरांना देत असतात. समर्थ रामदास स्वामी सावध झाले, त्यांना सावधान शब्दाचा अर्थ कळला आणि जेच धूम ठोकली भर मंडपातनं नवरदेव आणि डायरेक्ट देवाकडे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जे ते वैष्णवाचे भार जे जेकार गरज तसे. मला महत्वाचा मुद्दा हा सांगायचा होता. काही गोष्टी काहींना आवडतील तर काहींना आवडणार नाही. पत्नी हा विषय सर्वांनाच आवडतो असं म्हणता येणार नाही, किंवा मुलगा सर्वांना आवडतो का? आवड बाबा, मुलगा सर्वांना आवडतो का? सर्वांनाच आवडतो असं म्हणता येत नाही. मुलगा सर्वांना आवडत नाही, पण सर्वांनाच असं म्हणता येत नाही. अहो, मुलासाठी तर काय माणसं प्रयत्न करतायत. सोनोग्राफी काय, अमक्या डॉक्टरकडेच काय. जर लग्न होऊन 10-5 वर्ष जर नाही पुत्र संतान झालं तर घरात फार वाईट परिस्थिती असते. हो, माणसात माणूस राहत नाही, अशी परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी होते. अहो, माणसं मुलगा होण्यासाठी, पुत्र संतान होण्यासाठी, वंशाच्या दिव्यासाठी काय काय करतात. गुजरातला जातात, काय का नाही. आवड बाबांनी सांगितलं, गुजरातला गेले होते काय, गुजरातला जातात. असं म्हणजे मुलगा प्रत्येकांनाच आवडतो असं म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एकच उदाहरण 2 मिनिटांमध्ये सांगतो, पुढे चालतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, ऐका. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मुलगा त्यांचा दुष्ट होता खंडेराव. तो काय करायचा, अहिल्याबाई साधू संतांना जेवायला बोलवायची, त्यांना दक्षिणा द्यायची, आदरयुक्त त्यांचे 5 पक्वान्नाने ओटी भरायची, असा त्यांचा दिनक्रम असायचा. पण तो खंडेराव फार दुष्ट होता. तो काय करायचा, साधू संत ब्राह्मण मंडळी घरामध्ये जेवायला वाड्यामध्ये आली की त्यांच्या चपलामध्ये तो बारीक बारीक विंचू आणायचा आणि बुटामध्ये सोडून द्यायचा. कोण? खंडेराव. मग ते जीवन ज्या आपल्या घरी जात असताना ज्या वेळेला पायामध्ये बूट घालत असत, त्यावेळेला पायात बूट घातला की आता ते विंचू काय गुदगुल्या करत असेल का, मग ठणका द्यायचे आणि ते ब्राह्मण काका मोठमोठ्याने बोंबलायचे, मेलो मेलो. आणि मग याला आनंद व्हायचा, कोणाला? त्या खंडेरावाला. तो उड्या मारायचा. म्हणजे काही दुसऱ्याला दुःख झालं की काहींना आनंद होत असतो, त्याच्यातला तो होता. मग अहिल्याबाई होळकरांनी, ऐका, मुलगा जर दुष्ट असेल, दुराचारी असेल, चांडाळ असेल, पापी असेल, तर तो मेलेला बरा. तुम्हाला माहित आहे, इतिहास वाचणारी मंडळी आहे, एकुलता एक मुलगा प्रधानजीला सांगितलं आणि एकुलता एक मुलगा हत्तीच्या पायाखाली घालून मारून टाकला, याला म्हणता. आणि ते दान द्रव्य दान खात्यामध्ये जमा केलं आणि आजरा अमर नाव त्या मातेने मिळवलं. विठाला मला काय सांगायचं की काही गोष्टी काहींना आवडतील तर काहींना आवडणार नाही. तसं सुख नावाची गोष्ट काहींना आवडेल आणि काहींना आवडणार नाही, असं झाले का? नाही. सर्वांना सुख नावाची गोष्ट मान्य आहे, सर्वांना प्रिय आहे, सर्वांना आवडणारी आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराज त्या सुखाचा पत्ता अभंगाच्या पहिल्या सुख चरणामध्ये, एक है ती ठाई, सुख एक है ती ठाई, सुख एक है ती ठाई,
हेच ठाई, दुसरीकडे कुठंही नाही. याच ठिकाणी चकार आहे. मी सुरुवातीला सांगितलं, चकाराची नियुक्ती याच्यासाठीच असते की अन्यायाची व्यावृत्ती करण्यासाठी. संतांच्या ठिकाणी सुख आहे, परमार्थातच सुख आहे, दुसरीकडे सुख नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपण ज्या ठिकाणी सुख शोधतो त्या ठिकाणी सुख नाही, संतांपाशी सुख आहे. अहो तुकाराम महाराजच म्हणतात, असं नाही, पंढरीश परमात्मा सुद्धा विश्रांती घेण्यासाठी विश्रांती घ्यावया कल्पवरे, विश्रांती घ्यावया कल्पवरे, विश्रांती घ्यावया कल्पवरे, विश्रांती घ्यावया कल्पवरे. नामा मन देवा चलत याठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरे, विश्रांती घ्यावया ज्ञानोबराय समाधीला जाणार हे पंढरीश परमात्म्याला कळलं. आणि मग नामदेव महाराजांना विचारलं, अहो ज्ञानोबराय आता वद्यवारीला जाणार आहेत, हे कळल्याच्या नंतर पंढरीश परमात्म्याला कर्मना गेलं, झोप लागना गेली, अस्वस्थ झाले. आणि नामदेव महाराजाला विचारलं, त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगितलं, नामा म्हणे देवा चला तयार चला हो, चला हो, आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा. पंढरीश परमात्म्यांनी सांगितलं, नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, विश्रांती पाहिजे ना, झोप लागत नाही ना, कल्पच्या कल्प इथं विश्रांती मिळते. कुठं? या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बसलोय, विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर, ते स्थळी माझा जीवाचा ओठ ठेवा, नमीन ज्ञान देवा जाऊन या ठिकाणी सुख आहे. ज्ञानोबरायापाशी सुख आहे. पंढरीश परमात्मा सुद्धा या ठिकाणी आला आहे का नाही. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. या ठिकाणी सुखाची गोष्ट सांगण्याचं ठिकाण संतांची भूमी आहे. ज्ञानोबरायापाशी किती सुख आहे, संतांपाशी किती सुख आहे. अमूप जोडील्या अमूप जोडील्या सुखाची रास, अमूप जोडील्या सुखाची या रासी. रासी म्हणजे काय? रास माहित आहे तुम्हाला? रास, रास कशाला म्हणतात? कशाची रास असते? धान्याची रास असते. पूर्वीच्या काळामध्ये बघा, संतांपाशी किती सुख आहे. सर्व आपण शेतकरी वर्ग आहात. पूर्वीच्या काळामध्ये धान्य करत असताना खळ असायचं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक लाकूड रवायचं, त्याला तिवडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? तिवडा रवायचा, त्याला बैल जुंपवायची आणि बैलाने ते कंस तुडवायची आणि मग ती वरचं गचपण काढायचं, साईडला काढायचं आणि नंतर वावडीवर उभं राहायचं. वावडी हे लय गरजेचं आहे. माणसांचे चेहरेच खुलले, जुन्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतंय. आता काय ते मळणी यंत्र निघलं, काहीच माझं नाही, त्याच्यात सर्व धान्य भाजून निघतंय. पूर्वी बैलानं धान्य मळायचं आणि वावडीवर 3 पाय असतात त्याला, बरोबर. वावडी, आणि वावडीवर एक माणूस उभा राहत असतो का 2 राहतात तुमच्याकडं? तुम्हाला माहित आहे का? वावडी एकच. वावडीवर एक माणूस उभा राहतो, त्याला एक टोपलं देत असतो. आणि गचपण काढल्याच्या नंतर ती आतमध्ये जी राहते त्याला काय म्हणतात? नाही, रास नाही,
आमच्या भागात मदन म्हणतात, मदन. बरोबर? वा, तुमचं नामचं सारखंच आहे, विठाला. मदन म्हणतात. अहो, ही गरजेचं आहे हो. आता माणसं फार मागच्या काळामध्ये जायला पाहत आहेत. आज माणसं चुलीवरच्या भाकरी खायला 5 स्टारामध्ये चाललेत. जुना काळ आलाय, मदन असतं आणि मदनामधनं एक माता माऊली असेल, कोण असेल, ते टोपले भरतो आणि तो वावडीवर उभा राहून तो असा वाऱ्याच्या झोलाप्रमाणे तो असा हलवून ते धान्य खाली सोडत असतं आणि तिथं जे धान्य पडतं ते फलकट पुढं जातं आणि जे खाली राहतं त्याला काय म्हणत असतात? रास. त्या राशीमध्ये किती धान्य आहे मोजता येईल का? मोजता येईल का? नाही. तसं संतांपाशी तुम्ही उद्याच्याला म्हणलात किती सुख आहे सांगता येत. अमूप जोडल्या सुख अनुभव संताचे चरणी सुख अनुभव संताचे चरणी सुख अनुभव संताचे चरणी प्रमाण दिलं महाराजांनी. संतांपाशी किती सुख आहे सांगता येत. अनुपम्य, ज्याला उपमा नाही, सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदत असे. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित आहोत. किती सुख आहे आम्हालाच माहित आहे. ज्यांनी आम्हाला घडवलं, माझे जवळजवळ 1000 ते 1500 विद्यार्थी झाले असतील. बाबांनी तर किती घडवले. आज मोठमोठे भागवताचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत, आमचे संजय महाराज या ठिकाणी आहेत, ते आहे मोठे कीर्तनकार झालेले. मग एवढं त्यांच्या पाशी सुख आहे सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक संतांच्या पायी सुख आहे. संतांच्या जवळच सुख आहे, इतरत्र कुठंही सुख नाही. आता याच्यात काही शंका निर्माण होतात बरं का, वेळ मिळला तर सांगेल. कारण शास्त्र सुखाचा पत्ता वेगळ्या ठिकाणी सांगते आणि तुकाराम महाराज संतांपाशी सुख आहे म्हणतात. याचा विचार वेळ मिळला तर पुढे बघूया बरं का. वेळ मिळला तर नाही, कधी आलं तर सुख एक हेच ठाई बहुपायी संतांच्या. संतान दुसरीकडे कुठेही सुख नाही हे जाणून तुकाराम महाराज म्हणतात, मी त्यांच्या पायाचा वास केला, तेच अभंगाच्या भनवणी केला वास, 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 मनवणी केला वास, ओ मनवणी केला
अविनाशी तद्विद्धी येन सर्वमिदं ततम. नाशाचे प्रकार आहेत. आश्रय नाश नाही, परता नाश नाही, स्वभाव नाश नाही, असं नाश विरहित सुख. सोलिव हे सुख अति सुखावुनी सुख. सोलिव सुख असं आहे संतांच्या पायापाशी. हो, एवढंच नाही, सुखाच्या लहरीच्या लहरी आहेत. सर्व सुखाची ऐका ना, सर्व सुखाची लहरी. आता लय झालं. ज्ञानाबाई अलंकापुरी एवढं सुख आहे म्हणून त्यांच्या ठिकाणी मी वास केलाय. नकर आपलं म्हणवणी केला वास नाही नास ये ठाई. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जास्त कीर्तन करणार नाही. ठोबारुकमाई भजन घेऊ, कारण कीर्तन लांबवलं तर फार मोठे गोंधळ होतात. पिंगळे महाराज 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. असंच कीर्तन एका ठिकाणी लांबलं. ऐका, असंच कीर्तन लांबलं, अर्धा 15-20 मिनिट लांबलं कीर्तन. कारण आज ज्यांचं अन्नदान आहे त्यांनी मला अगोदरच सांगितलंय, महाराज 8:30 वाजताच कीर्तन संपलं पाहिजे. हो, असं सांगितलं. कारण त्यांचं अन्नदान व्हायला जाईल. आमचे मित्र विठ्ठल महाराज कापशे अतिशय सुग्रास भोजन त्यांनी या ठिकाणी देण्याचा मानस आहे त्यांचा, केलंय त्यांनी. असंच कीर्तन लांबलं. 2 मिनिटांमध्ये सांगतो. कीर्तन लांबलं खेडेगावात आणि एक माणूस उठला जागेवरच. मोहन महाराज जागेवरच उठला आणि असा काठी फिरवू लागला. काठी फिरवू लागला. थाप टाकू नका, 2 मिनिट. काठी फिरवू लागला. काठी फिरवता फिरवता सर्व डिस्टर्ब होऊ लागला. लोक सर्व त्याच्याकडे बघू लागले. मी म्हणलं, का हो तुम्ही खाली बसा, तुम्ही का काठी फिरवता? लोक सर्व तुमच्याकडे पाहतायत, कुणी ऐकत नाही, असं काय करताय? तो म्हणला, महाराज तुमचं चालू द्या, तुमचा माझा काही दोष नाही, तुमचा माझा काही संबंध नाही. अहो म्हणलं, तुम्ही अशी काठी का फिरवताय? तो म्हणला, तुला कीर्तनाला कुणी बोलवलं ही शोधण्यासाठी तो माणूस शोधतोय म्हणे. तसं या ठिकाणी होणार नाही. ज्या एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन घेऊ आणि राहिलेल्या 10 ते 20 मिनिटांमध्ये सेवेला पूर्ण विराम द्यायचा. विठोबा रुक्माई सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या म्हणवोनी केला वास नाही नास ये ठाई. अभंगाचा राहिलेल्या 2 कडव्याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला पाहायचा आहे. संतांपाशी सुख असल्यामुळे मी त्यांच्या पायाचा आश्रय केलेला आहे. आता पाय म्हणजे काय आहे का नाही? चरण म्हणजे काय? आता भक्तिशास्त्राच्या दृष्टीने चरणाचा अर्थ वेगळा आहे, वेदांत शास्त्रकाराच्या दृष्टीने चरणाचा अर्थ वेगळा आहे. म्हणून केला वास नाही नास ये ठाई. सुख एक हेच ठाई बहु पायी संतांच्या. पाय म्हणजे काय? भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सरळ सांगतो,
वेदांत शास्त्रकार पायाला काय म्हणतात, चरणाला काय म्हणतात याचा विचार फार मोठा विस्तार होईल आपल्याकडनं. पुढचे 2 कडवे बोलायचे. संतांच्या पायी सुख असल्यामुळे मी संतांच्या आश्रय केलेला आहे आणि त्यामुळे माझी परिस्थिती अशी झाली, निर्भयता प्राप्त झाली, कसलीही चिंता राहिली नाही, अजिबात चिंता राहिली नाही. आता कोणाकडे जायची गरज नाही, कोणत्या बोकडे जायची गरज नाही, कारण मला खरं सुख कळलेलं आहे. त्यामुळे मला आता हालचाल करण्याची गरज नाही. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात न करवे हाली ताली, न करवे हाली ताली, करवे हरी आली, करवे हरवे निवारली चिंता आहे, निवारली चिंता आहे, मनवोनी केला वाद, मनवोनी केला वाद. खरं सुख कळल्यामुळे त्यांच्या ठिकाणी मी वास केला. आता कसली हालचाल करण्याची गरज राहिली नाही. न करवे हाली चाली, निवारली चिंता. हे चिंता संतांपाशी आल्याच्या नंतर राहत नाही, है का नाही. उजळले भाग्य आता आवगी, पळाली नाही, पळालेली परत येत असते. काय पळालेली परत येते, पण संतांची शब्द योजना कशी आहे, अवघी चिंता वारली, मिली गेली, परत येणार नाही. अजून काय त्याचा फायदा होतो संतांच्या पायाचा आश्रय केल्याच्या नंतर. ही जी आपलं शरीर, शरीर जी तनु नाम शरीर, जी त्रिविध तापाने तापलेलं आहे, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, हे ताप त्या शरीराला, त्या जीवाला परत प्राप्त होत नाहीत आणि ते शरीर निवत तुका म्हणे निवेदन, तुका म्हणे निवेदन, तुका म्हणे निवेदन, तुका म्हणे निवेदन, तुका म्हणे निवेदन. रजकनो लाजता, रजकनो लाजता, मनवोने केला वाच, मनवोने केला वाच. मन
शरीर तप्त झालेलं आहे ते संतांचा स्पर्श झाला की शांत होतं. तुका म्हणे निवेतनू रज कणू लागता म्हणून केला वास नाही नास ये ठाई. हो, या ठिकाणी नास नाही. ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचं नाव अविनाशी नाव आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोपरायाच्या अक्षराबरोबर जोडलं गेलेलं आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबाचं नाव राहणार आहे. एवढंच नाही, ज्ञानोबा तुकोबा राय आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. हो, यांचं नाव तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती किंवा उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. हो, आणि तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. या दरबारामध्ये आल्याच्या नंतर या संतांचं चरण स्पर्श आपल्याला झालं. आता चरण म्हणजे काय? चरण याचा अर्थ भक्तिशास्त्राच्या दृष्टीने नामयाच्या पाटी चाले केशवराज लागवया रज चरणीचे किंवा चरणीचे रज वंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता. चरण म्हणजे चरण असा अर्थ केलेला आहे भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. आणि वेदांत शास्त्रकाराच्या दृष्टीने चरण याचा अर्थ ज्ञान असा केलेला आहे. कारण वेदांतकार असं म्हणतात चरण रजाच्या मातीचे कण हे जर अंगाला माकले डोळ्यामध्ये गेले तर दृष्टी जाण्याची शक्यता असते बर का. हे भक्तिशास्त्राच्या दृष्टीचा विचार सांगितला. पण वेदांतकार असं सांगतात की चरण याचा अर्थ ज्ञान. चरण रज जसे सूक्ष्म असतात तसं ज्ञान हे सूक्ष्म आहे. हे ज्ञानाचे कण तुमच्या आमच्या कानाद्वारे अंतःकरणापर्यंत पोहोचल्याच्या नंतर साधा जरी एक कण पोहोचला म्हणून एक तरी ओवी अनुभवावी हे चरणरज ज्ञान हेच चरणरज याचा अर्थ घेतलेला आहे. तुका म्हणे निवेतनू रज कणू लागता म्हणून केला वास नाही नास ये ठाई. या ठिकाणी माझी उर्वरित वेळ समाप्त झालेली आहे आणि बाबा सुद्धा खूप लांबून प्रवास करून या ठिकाणी आलेले आहेत. जसं ज्ञानोबा आहे जसं ज्ञानेश्वरीचं मंदिर आहे आज महाराजाचं नाव प्रत्येक राज्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यात नाही प्रत्येक राज्यामध्ये कुठंही जावा आणि त्याच काय ज्ञानोबरायची इच्छा असेल संतांची इच्छा असेल त्याच योग्यतेचा माणूस त्याच योग्यतेचे आमचे परममित्र विष्णूजी महाराज हेही त्याच मोठ्या जोमाने संत वाङ्मयाचा प्रचार करतात. ज्ञानोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांनी आशीष त्यांच्याकडनं आमच्याकडनं संत वाङ्मयाची सेवा करून घेऊ हेच माऊली चरणी प्रार्थना करायची आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर